नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, राज्यातील या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। तसेच मित्रांनो, या 26 जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे आणि या 26 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी 25,000 रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हे 26 जिल्हे कोणकोणते आहे या संबंधित संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। साइडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। पहा मित्रांनो, राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे। राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झालं। राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय गुरुवारी दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केला आहे। तर अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकांचे नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते। राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी 2024 मध्ये अनुक्रमे 144 कोटी आणि 2,109 कोटी रुपये दिले आहे। तसेच जानेवारी ते मे 2024 दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांचा मदत निधी दिला आहे। परंतु नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव करण्यात आला होता। त्यानुसार राज्य सरकारने 307 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। म्हणजे मित्रांनो, ही रक्कम 307 कोटी 25 लाख रुपये राज्यातील या 25 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पात्र जिल्हे पाहू शकतात: कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर। विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा। तर मित्रांनो, कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि मित्रांनो सिंधुदुर्ग। तर मित्रांनो, या 26 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या 26 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच वितरित केली जाणार आहे। आणि मित्रांनो, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती, जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी 3 हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे। त्यांचे वितरण डीबीडी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्याचे आदेशही शासन निर्णयामध्ये देण्यात आला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील या 26 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत लवकरच वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या 26 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।